नमस्कार, आपण पाहतात RK न्यूज. तुर्केवाडीतील सेवानिवृत्त जवानाने ठेवला तरुणांपुढे आदर्श. 4 गायीपासून उभारला 27 गायींचा दुग्ध व्यवसाय. कोणत्याही व्यवसायात यश मिळवण्यासाठी भांडवलापेक्षा जिद्द, शिस्त आणि सातत्य अधिक महत्त्वाचे असते. याच गोष्टीची प्रचिती तुर्केवाडी येथील सेवानिवृत्त आर्मी जवान चारुदत्त हलकर्णीकर यांनी आपल्या दुग्ध व्यवसायातून करून दाखवली आहे. फक्त 4 गायी विकत घेऊन सुरू केलेला त्यांचा प्रवास आज तब्बल 25 गायींपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे या गोट्यातील उर्वरित गायी त्यांनी स्वतः तयार केल्या आहेत. पत्नीच्या खांद्याला खांदा लावून चारुदत्त हलकर्णीकर दररोज गोट्यात मेहनत घेतात. आज त्यांच्या गोट्यातून दररोज 160 ते 170 लिटर गायीचे दूध उत्पादन होत असून हे दूध गावातील रवळनाथ दूध संस्थेला दिले जाते. त्यानंतर या दुधाचा पुरवठा गोकुळ दूध संघाकडे केला जातो. शिस्तबद्ध नियोजन, जनावरांची योग्य देखभाल आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी हा व्यवसाय यशस्वी केला आहे. त्यामुळे आज त्यांच्या यशाची प्रेरणा घेऊन परिसरातील अनेक तरुण दुग्ध व्यवसायाकडे वळण्यास उत्सुक झाले आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय किती फायदेशीर ठरू शकतो याची चारुदत्त हलकर्णीकर हे जिवंत उदाहरण बनले आहेत. मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर ग्रामीण भागातही यशस्वी उद्योजक घडू शकतात हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. आता ऐका त्यांच्याच तोंडून. मी चारुदत्त हलकर्णीकर, एक सर्व्हिसमॅन, तुर्केवाडी. मला नवीन तरुणांना सांगण्याची एक संधी मिळालेली आहे हरकारी साहेबांच्या मार्फत. मी 2016ला रिटायर झालेलो आहे. मी 2018 नंतर हा व्यवसाय सुरू केलेला आहे, गोपालन. ह्यामध्ये नवीन तरुणांनी उतरलं पाहिजेत. कसं आहे, शेतीला जोडधंदा म्हणून एक जैविक साधन आहे. त्यामुळे आजकालच्या तरुणाने ह्याकडे दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. शेतकरी तरी, खास करून शेतकऱ्यांच्या मुलांनी तरी ह्यात चांगलं करण्यासारखं आहे. नोकरी आजकाल मिळण्यासारखी नाही. कितीही शिक्षण घेतलं तर नोकरीला आजकाल स्कोप नाही. तुम्हाला नोकऱ्या मिळतील पण तुमच्या नोकऱ्या जाण्याचे आज चान्स फार आहेत. त्यामुळे आजकाल शेतकऱ्यांच्या मुलांनी तरी जोड व्यवसाय म्हणून आपली जीवन उदरनिर्वाह करण्यासाठी ह्या व्यवसायाकडे वळलं पाहिजे. मी पहिल्यांदा 4 गायी घेतल्या होत्या. 4 गायीच्या आता माझ्याकडे टोटल 26 गाया आहेत. त्याच गायावरून केलेल्या आहेत. पूर्ण ह्या ज्या गाया आहेत त्या पुऱ्या घरच्या गाया तयार केलेल्या आहेत. आणि त्यामध्ये आता माझ्याकडे गीर पण आहेत, जर्सी पण मिक्स आहेत, एचएफ पण आहेत. आणि भविष्यात मी खास करून देशी गायींचं संगोपनावर जास्त लक्ष देणार आहे. त्यामुळे त्याच्यासाठी आता मागणी बाजारपेठेत जास्त वाढणार आहे देशी गायींच्या दुधाची. आणि ह्याच्यावरच काम केलं तर चांगलं राहील पुढे भविष्यात आपल्यालासुद्धा. कारण समृद्ध जीवन आपल्याला मिळेल, निरोगी जीवन जगता येईल त्या दुधामुळे. हे लक्षात घेऊनच मी पुढचं जे उद्देश आहे माझं ते देशी गाईवरतीच मी जरा जास्त भर देणार आहे. सध्या आपण कुठल्या संघाला दूध पुरवठा करता? किती लिटर दूध पुरवठा करता? संघाला दूध पुरवठा करतोय रवळनाथ डेअरी मार्फत. आता टायमाला माझं 90 ते 80 लिटर दूध आहे. त्यामध्ये 11 गायांचं मी दूध घालतोय. त्यात गाभण पण आहेत, दुधाळ पण आहेत. टोटल 11 गायांमध्ये मी 90 ते 80 लिटर दूध घालतोय टायमाला. दिवसाला असं करून 180 ते 170 लिटर दूध माझं जातं. काय महिन्याला तुमचं इन्कम काय होतं? महिन्याला माझं इन्कम होते 1.5 लाख रुपये. माझा पण त्यात फॉर्म्युला कसा आहे व्यवसायामध्ये, मी 60-40चा फॉर्म्युला ठेवतोय. 60 रुपये जनावरांसाठी खर्च, 40 रुपये माझ्यासाठी. हा माझा फॉर्म्युला आहे. ओके.